नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, महाराष्ट्र सिटी 2025 कॅप राउंड 4 अँड दिस इज द फायनल राउंड फॉर युअर इंजिनिअरिंग ॲडमिशन. सो डोंट मिस दिस चान्स. नो बेटरमेंट अँड नो ऑटो फ्रीज. बेटरमेंट आणि ऑटो फ्रीजचे रूल्स ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ठीक आहे कॅप राउंड 4मध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, बघा तर विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू मिस्टर प्रोफेसर चॅनल. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सिटी 2025 कॅप राउंड 4 बद्दल. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीचा फायनल चान्स आहे. ठीक आहे, आणि बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट राहतात की ऑफिशियल राऊंड आहे का. हां, नक्कीच. म्हणजे या अगोदर काय होतं ना, राऊंड 3 ऑफिशियल राऊंड होतं, आफ्टर दॅट स्पॉट राऊंड राहत होता. परंतु या वर्षीपासून 4 राऊंड केलेला, आफ्टर दॅट स्पॉट राऊंड आहे. त्याच्यामुळे चौथा राऊंड ऑफिशियल राऊंड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही तुम्हाला ज्या गोष्टीच्या बेनिफिट्स तुम्हाला 3 राऊंडपर्यंत मिळतं ते चौथ्या राऊंडपर्यंत पण मिळणार. भरपूर मुलांचे असे कमेंट्स राहतात की चौथ्या राऊंडला स्कॉलरशिप मिळणार की नाही. 101% मिळणार. इथे लक्षात. ओके, या सगळ्या अडचणी घेऊन आपण हा व्हिडिओ आज इथे तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, सर्वात पद्धती शेड्यूल्स लक्षात घ्या. कॅप राऊंड चौथ्यासाठी जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे. ठीक आहे, वॅकंट सीट डिस्प्ले होणार आहे 26 ऑगस्टला, म्हणजे आज आहे 25 ऑगस्ट, म्हणजे उद्याला 25 ऑगस्टला वॅकंट सीट काय होणार आहे तुमच्या पुढे डिस्प्ले होणार आहे. आणि आफ्टर दॅट म्हणजे पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, म्हणजे कुठे कुठे महाराष्ट्रात म्हणा, कोणत्या कॉलेजेसमध्ये पर्टिक्युलर ब्रांचला किती सीट्स अवेलेबल आहे अद्यापही, यावर आपण एक नक्कीच व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, आफ्टर दॅट ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे तुम्हाला. ओके, आणि कन्फर्मेशन द्यायचं 28 आणि 30 ऑगस्टच्या या 3 दिवसात, 28, 29, 30. आफ्टर दॅट तुम्ही जे काही कन्फर्मेशन दिलं आहे, तुम्हाला जी काही सीट अलॉटमेंट होणार आहे याचं डिक्लेरेशन राहणार आहे 1 सप्टेंबर 2025. आणि आफ्टर दॅट सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे 2 ते 4 सप्टेंबर. ओके, 5 वाजेपर्यंत. ओके, ॲक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला, रिपोर्ट करायचं आहे ते इन्स्टिट्यूटला, ARC सेंटरला भेटता येते. या सगळ्या गोष्टी हा पूर्ण हे काही सगळ्या महत्त्वाच्या डेट्स आहे. इथं लक्षात बघा. आफ्टर दॅट ओके, इम्पॉर्टंट रूल्स फॉर द फायनल राऊंड हायलाइट्स. बघा, नो बेटरमेंट. याच्या लक्षात याच्यानंतर, कारण की काय म्हणू शकतो, राऊंडच नाही आहे, त्याच्यामुळे राऊंडच नाही तर तिथं बेटरमेंटचा चान्सच नाही. ठीक आहे, बेटरमेंट आपण तिसऱ्या राऊंडपर्यंत का बरं करत होतो, कारण की राऊंड होते. ठीक आहे, जी सीट अलॉट झाली तीच तुमची फायनल सीट राहणार. आणि ऑटो फ्रीजचं इथं काही भानगड नाही राहिले. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडपर्यंत काय होतं, ऑटो फ्रीज होतं. ऑटो फ्रीज झाल्यावर तुम्हाला तिथं जाणं कंपल्सरी होतं. या राऊंडमध्ये तिथं नाही. ठीक आहे, ऑटो फ्रीज अपग्रेड होणार नाही. फायनल अलॉटमेंट ओनली ही आहे लास्ट अँड फायनल चान्स. ठीक आहे, जर तुम्ही अलॉटेड सीट ॲक्सेप्ट केली नाही किंवा कॉलेजमध्ये रिपोर्ट केलं नाही, तुमची म्हणजे तुम्ही सरळ या प्रोसिजरमधनं बाद होणार. ठीक आहे, ॲडमिशन कॅन्सल होईल आणि पुढे कोणताही तुम्हाला चान्स नसणार. त्याच्यामुळे जी काही तुम्हाला सीट फायनल झाली आहे, तुम्हाला तिथे जाणेच आहे, दुसरा ऑप्शनच नाही. इथे लक्षात. ओके, बघा प्रोसेस बघा स्टेप बाय स्टेप. CET वेबसाईटवर वॅकंट सीट तुम्हाला 26 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं 28 ते 30च्या दरम्यान. ओके, म्हणजे तुम्हाला जर अलॉटमेंट आली की नाही हे तुम्हाला 1 सप्टेंबरला चेक करायचं. ठीक आहे, मग समजा तुम्हाला आलं झालं, कॉलेजला रिपोर्ट करायचा, डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचा, ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. ठीक आहे, आणि ॲक्सेप्टन्स फी या अगोदर समजा तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडमध्ये जर ॲक्सेप्टन्स फी भरली असेल तर इथे भरण्याची काही हरकत नाही. काही लोकांनी समजा थर्ड राऊंडमध्ये बेटरमेंट केलं असणार, बेटरमेंट करतानाही त्याला ॲक्सेप्टन्स फी भरायला. ॲक्सेप्टन्स फी या 4ही राऊंडमध्ये एकचदा भरावं लागतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही बऱ्याचदा मला कमेंट आलेली आहे. ओके, आणि 2 ते 4 सप्टेंबरमध्ये ओके, या 3 दिवसाच्या मध्ये तुम्हाला 5 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आपण कशाला 4 तारखेपर्यंत आहे, 2, 3 बस, 4 तारखेला जायचंच नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिलेच करायच्या आहे. ठीक आहे, ओके, बघा फायनल मेसेज आहे, कॅप राऊंड 4 इक्वल्स टू लास्ट अँड फायनल चान्स. नो बेटरमेंट, नो ऑटो फ्रीज अँड दिस इज द फायनल ॲडमिशन. हे तर लक्षात. तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटवरही जरी बघितलं, एक मिनिट, हां, तुम्ही बघू शकता बघा 26 तारखेला. ओके, 26/8/2025ला डिस्प्ले प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर द कॅप राऊंड 4. ओके, त्यानंतर आहे 28 ते 30च्या दरम्यान तेच ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन. 1 तारखेला तुम्हाला अलॉट होणार. आफ्टर दॅट 2 ते 4च्या दरम्यान तुम्हाला हे सगळं हे सगळं करायचं आहे. ठीक आहे, समजा ॲक्सेप्टन्स फी पहिल्यांदा भरत असणार तर पहिल्यांदा. मग आफ्टर दॅट जो काही इन्स्टिट्यूशनल लेवल फॉर्म आहे तो 25 ते म्हणजे 1 तारीख, म्हणजे जवळजवळ 7 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे. इथं लक्षात. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप महत्त्वाची संधी आहे, लास्ट चान्स आहे. याच्यानंतर तुम्हाला असल्या कोणत्याच प्रकारचे चान्स येणार नाही. ठीक आहे, जर खरंच तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा राऊंड लाईटली घेऊ नका. ओके,
डू इट सिरियसली. ज्या कॉलेजमध्ये सीट अलॉट होईल तिथे टाईमवर जाऊन ॲडमिशन कन्फर्म करा, नाहीतर रिग्रेट करण्याची वेळ येऊच द्यायची नाही आपल्याला. येतं लक्षात. त्याच्यामुळे अतिशय याला सिरियसली केअरफुली तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे. ठीक आहे. मला आशा आहे की म्हणजे तुम्हाला जी काही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे नक्कीच तुमच्या बेनिफिट राहील. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. म्हणजे मोर अपडेट्स रिगार्डिंग महाराष्ट्र सिटी 2025 मिळवण्यासाठी बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर जो काही अपडेट आहे तो येईल. ठीक आहे. आता उद्या 26 तारीख आहे. उद्या आपण म्हणजे ज्या ज्या कॉलेजेसमध्ये पर्टिक्युलर स्ट्रीम वाईज ज्या काही वॅकंट सीट्स आहेत 4थ्या राऊंडसाठी आपण ते पण बघण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.